कांचन वॉटरफॉल. एक असा वॉटरफॉल की तो झाडांमध्ये वसलाय. मंडळी, ह्या वॉटरफॉलकडे बघितल्यानंतर आपल्याला याची रचना जरा वेगळी पाहायला भेटते. कुठेतरी 25 डिग्रीमध्ये असलेला हा वॉटरफॉल आपल्याला आज व्हिडिओ पाहणार होता. मंडळी, व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी व्हिडिओ स्किप नका करू हेच मी सांगेल. मंडळी, गोष्ट होती या कांचन वॉटरफॉलकडे जायचे. मंडळी, पहिलं तर आपण कांचन वॉटरफॉलला जातोय ते म्हणजे लालपरीला हात करून. लालपरी पाहून आपण रस्त्याच्या दिशेने पुढे निघतोय. जाता जाता आपल्याला पहिली भातलावगड पाहायला भेटते. भातलावगड तर आपण पाहतोय मंडळी, पण जाता जाता आपल्याला एक सुंदर गाव पाहायला भेटतंय ते म्हणजे इंगळूण. मंडळी, ह्या इंगळूण गावातून जाताना आपल्याला जाता जाता नागमोडी वळणं भेटतात, पण पाहायला भेटतोय तो म्हणजे समोर असलेला हा सुंदर घाट. ह्या सुंदर घाटाने जात असताना आपल्याला एक आजीबाई भेटते. आजीबाई सोबत गप्पा मारून झाल्यानंतर आपण आपला कावळा आकाशात सोडतो आणि आकाशात गेल्यानंतर ह्या इंगळूण गावाच्या शेजारी असलेला डोंगर आपल्याला काहीतरी असा भासत असतोय. मंडळी, हा डोंगर नव्हता तर ह्या नागमोडी रस्त्याने आपल्याला आपल्या डेस्टिनेशनकडे जायचं होतं. घाट बघून तर आपण वरच्या दिशेला येतोय आणि आपल्याला पहिलंच या धुक्याच्या चादरीमध्ये लपलेलं गाव दिसतंय ते म्हणजे आंबा. मंडळी, हे आंबा गाव बघितल्यानंतर मला कुठेतरी बाकीच्या गावांची सुद्धा आठवण येते, जसं की लव्वाळवाडी. तसंच हे गाव कुठेतरी आपल्याला दिसत होतं. हे गावाचा प्रवास करीत करीत कुठेतरी आम्ही स्वतःला कॅच करायचा प्रयत्न केलाय. यो यो बोलत पुन्हा एकदा ह्या खराब रस्त्याने वाट काढीत आपण पोहोचतोय ते म्हणजे ह्या चौकामध्ये. गुरांना बघतोय, बाबांना रस्ता विचारतोय आणि कॅमेऱ्यामध्ये आणि स्वतःला दाखवित यो यो थोडीशी ऍक्शन करतोय. मंडळी, आपण आता जिकडे जाणार आहे इथून ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि त्यासोबत ही पार्टी तुम्हाला दिसत असेल. हे आहे हातवीस गावठाण. तिकडे तर जाणारच आहे आपण. त्यासोबत आपण जिथे जाणार आहे तो म्हणजे हा कांचन धबधबा. तर जाऊ आणि त्या वॉटरफॉलला असा डान्स करू. तर 1 2 3 लेट्स गो आपल्या जानू सोबत. आणि आपल्यासोबत जो आहे तो म्हणजे आम्ही कॉलेजचे मित्र आहे अभि चौहान, आणि तो IT मध्ये जॉबला आणि मी मात्र जॉबला. तर हाय ओके, चलो हम जाते हैं हमारी जानू के ऊपर. सो बघू, लेट्स गो, पाहू काय होतंय. आणि यो फायनली मंडळी, यो करीत आपण पोहोचतोय हातवेज गावठाणामध्ये. हो मंडळी, हातवेज गावठाणामध्ये पोहोचल्यानंतर ह्या नागमोडी रस्त्याने झाडा घालून आपली गाडी काढत कुठेतरी ह्या रस्त्याने आपण जातोय ते म्हणजे खालच्या दिशेला. पण मंडळी, हा ज्या रस्त्याने आपण चाललेलो तो रस्ता वरतून काहीतरी असा दिसत होता. पण त्याच्या आधी हातवेज गावठाणापासून अगदी आपण ज्या लोकेशनला जाणार होतो ते लोकेशन पायी गेल्यानंतर फक्त 10 मिनिटावर होतं. पण गेल्यानंतर अजून नजारा बघायचा आहे, थांबा, आपल्याला अजून ट्रेक करायचा आहे. आणि ह्या रस्त्याने टोपी हलवीत ट्रेक करीत दगडांमधून हा नाजूक जीव वाट काढत होता. आणि पुढे जाऊन पाहूयात काय होतंय. मंडळी थांबा, पुढे जाऊन नजारा अगदी जागा. आपण ट्रेक करून म्हणजे आपण दरवेळेस ट्रेक करून वरती चढत असतो. ह्या टायमाला आपल्याला वरती नाही चढायचं तर आपल्याला खाली उतरायचं. कारण ह्या आज जो आपण वॉटरफॉल बघणार आहे हा जरा आगळा वेगळाच आहे नाही का. आणि मला वरतून जरा चाहूल लागलेली आहे. इथं जे काय पाणी आहे एकदम मोत्यासारखं आहे. मोतं नाही तर दुधासारखं आहे पाणी. चल ना पुढे, तो घेतो ना शॉर्ट बाळा, तेवढंच तुझ्या पाठीमागे पुरी लागते. अरे सॉरी, तू एंगेजमेंट झाली नाही का. वहिनी तरी हा ब्लॉग बघतील, मग वहिनी म्हणतील बाबू माझं नवरा कुठे गेला जंगलामध्ये. अभी कुछ तो बोल रहे अभी, ऐसा चुप बैठ के नहीं चलेगा. बिचल वाला फटाफटा पाय काढायचा. आणि मंडळी, आता काही मिनिटात तुम्हाला दिसणार आहे तो म्हणजे खतरनाक वाला धबधबा. तो की तुम्ही आतापर्यंत पाहायला नसावा कदाचित. तो फक्त इथे पाठीमागे याचं खरं रूप इथे खाली गेल्यानंतर आपल्याला दिसणार आहे. दिसतंय का? हां,
तर चलो गाइस चलते हैं, रुकने का नहीं है गाइस, हमें कभी भी रुकने का नहीं है, हमें ज़्यादातर ज़्यादा फन करने का है लाईफ में, जिंदा रहने का. तो दुःख बिक्ख विसरून जा आणि ह्या दुःखावरती मात करून हप्त्यांमधून सुटकारा पाहून कधीतरी ह्या सह्याद्रीमध्ये फिरायला या. आणि दिसतोय तो म्हणजे दुधासारखा असलेला धबधबा. हा हा.